हा कितीला असू शकतो? कितीला आहे सांग? $7,600 कारण 6.5 लाख रुपये. बघा फक्त बॅकशिपची बिल्डिंग. तर आम्ही जातोय ॲपलचं अमेरिकेतीलच नव्हे तर जगातील सगळ्यात मोठ्या शोरूमकडे. डोनाल्ड ट्रम्प. गाइस गुड मॉर्निंग. आमचा हा दुसरा दिवस आणि ही बघा इथं मॉडेल आलेली आहे. एवढी बर्फ, एवढी थंडी आहे, प्रचंड प्रमाणात थंडी लागते, तरी पण रील काढण्याचं भूत. लाल साडीमध्ये, प्रचंड थंडी, मायनसमध्ये टेम्परेचर आहे, बर्फ गोठलंय आणि तरीसुद्धा आम्हाला रील तर काढायच्याच आहेत. हां, रील तर काढायच्याच आहेत काय मंडळी. आमचा व्हिडिओ काढून झाल्याच्या नंतर हे बघा आम्ही इथं डोसाच म्हणतात ना, नाही उत्तप्पा म्हणतात ना, उत्तप्पा डोसा जे म्हणायचे ते म्हणा, नाश्ता करतोय. चिन्या शेठ आमचे नाश्ता करतात. उरलेले आम्ही आज अट्रॅक्शन फिरणार आहे, त्याच्यामुळे पोटभर नाश्ता करून घेतो. तर आमचं मस्तपैकी आवरून झालेलं आहे आणि तिसरा दिवस ना हा आपला. तिसऱ्या दिवसाच्या गमती जमती आणि नवीन स्थळं फिरण्यासाठी आम्ही आता पाणी आम्ही आता बाहेर पडलेलो आहे. खूप जास्त थंडी आहे, त्याच्यासाठी ह्याला काय म्हणतात रे अक्षय? ह्याला हँड वॉर्मर असं म्हणतात. तर हे ऍक्च्युली असं शेक करायचं, जास्तीत जास्त शेक केल्याच्या नंतर हे ऑटोमॅटिकली गरम होतं. साधारण 5 ते 6 तास याची गरमी राहते आणि मग हे आपण आपल्या जे स्वेटर आहेत किंवा आपला किशनमध्ये आपण ठेवू शकतो, ज्याच्यामुळे आपल्याला ऊब कायम राहते. काय सुंदर व्ह्यू आहे, सगळीकडे बर्फ पडलाय मस्तपैकी. हॅलो फ्रेंड्स, सकाळपासून सिद्धेशने व्लॉग चालू केलाय. तर आता आम्ही ब्रेकफास्ट वगैरे करून आम्ही निघालेलो आहोत फिरायला जायला. आज खूप सारे स्पॉट्स कव्हर करायचे. काल आम्ही फक्त एकच स्पॉट कव्हर केला होता, पण हे बाजूचं खूप सुंदर दिसतंय. बर्फ सगळीकडे आहे, व्हाईट. इंडियामध्ये किंवा आम्ही जिकडे ॲरिझोनामध्ये राहतो, फिनिक्समध्ये, तिकडे असं पाहायला नाही मिळत. सो आम्ही पुरेपूर याचा आनंद घेतो, फोटोज काढतोय, व्हिडिओज काढतोय. असं पण बघू शकता इथे बर्फ, जिकडे तुम्हाला असं काळं बर्फ दिसतंय त्याला ब्लॅक आईस म्हणतात. आणि त्याच्यावरती जर तुम्ही पाय देऊन म्हणजे खूपच असा सैल पाय दिलात तर तुमचा पाय घसरू शकतो. सो तुम्हाला खूप सेफली सगळं तिथं बघू शकता कसं रोडवरती गोठलंय आणि खूप रिस्की आहे. सो त्याच्यामध्ये तुम्हाला सावकाश पाय टाकून बाहेर जायचंय. पाय स्लिप होण्याचे चान्सेस खूप जास्त आहेत. मीठ टाकण्यासाठी ही गाडी आलेली आहे. हे मीठ तुम्ही बघू शकता, हे असं बर्फ बाजूला करून मागून मग रोडवरती मीठ टाकतात. हे बघू शकता पूर्ण रोड त्यांनी क्लिअर केलेला आहे बर्फ बाजूला काढून. किती बर्फानी काय सुंदर घरं झालेली आहेत बघा. वा, हे क्रिसमस साठी कसे कार्टून्स आणि सॅन्टा वगैरे त्यांनी बाहेर लावलंय. गार्डन, एखादा पिक्चरचा सीन असावा अशा पद्धतीचं वातावरण झालेलं आहे. इथं आता बर्फावर चालणारी गाडी येणार आहे. काय सुंदर बर्फ वाटते बघा. दिसते का समोरून? सबवे आलेली आहे आमची. मेट्रो ट्रेन म्हणा, काही म्हणा, रुळावर चालणारी आपल्यासाठी ट्रेन असते. ह्या इंग्रजांनी त्याला मेट्रो म्हणावे, सबवे म्हणावं, काही म्हणा. तर अशा पद्धतीने आता आम्ही जातोय आमच्या आजच्या अट्रॅक्शन्स कडे. भेटूयात लवकरच. जस्ट आम्ही आता मेट्रोतून बाहेर आलो आणि हा समोर जो दिसतोय हा सेंट्रल पार्क आहे. अमेरिकेच्या मध्यवर्ती औरस चौरस पसरलेला सेंट्रल पार्क. आणि या सगळ्या अमेरिकेच्या उंच हे
तुम्ही त्या बसच्या टायरला साखळी लावलेली बघितली असेल, ह्या बर्फावरना घसरू नये याच्यासाठी मोठमोठ्या बसेसच्या टायर्सना अशा प्रकारच्या साखळ्या लावल्या जातात. तर मगाशी सांगत होतो, हा समोर जो आहे हा संपूर्णपणे पसरलेला सेंट्रल पार्क आहे आणि ह्या अशा औरस चौरस बिल्डिंगा खूप जबरदस्त. म्हणजे मेट्रोतून आम्ही जेव्हा बाहेर आलो एका वेगळ्याच दुनियेमध्ये आल्याचा फील या ठिकाणी होता. 5th Avenue या रस्त्याने मार्गक्रमण करतोय आम्ही चाललोय ऍक्च्युली ऍपलच्या सगळ्यात मोठ्या, जगातील सगळ्यात मोठ्या शोरूम कडे. हे काय आहे असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर मी तुम्हाला दाखवतो की ऍक्च्युअल ऍपल स्टोअर जो आहे तो याच्या खालती आहे. तुम्हाला तिथं दिसतंय ही सगळी जी लाईन आहे ती लाईन खाली जाण्यासाठी आहे. आणि हे बघा, हा खाली जो आहे हा आहे ऍपल स्टोअर. याच्या ग्राउंडच्या खाली जगातील सगळ्यात मोठा ऍपलचा शोरूम आहे. तर चला आज जाऊयात. लेट्स गो इनसाइड. तर बघा, तुम्ही माझ्या खाली बघू शकताय अशा पद्धतीचं आर्किटेक्चरिंग केलेलं आहे. खूप अमेझिंग. हा हे बघा, इथं आम्ही समोर दिसतोय. तर कॅन यू बिलीव्ह की अंडरग्राऊंड यांनी कुंड्यांमध्ये हे भले मोठे झाडं लावलेले आहेत. आणि ट्रस्ट मी, हे आर्टिफिशियल नाही आहेत. हे बघा, ही झाडं आर्टिफिशियल नाही आहेत, तर ही नॅचरल झाडं आहेत. कुंड्या आहेत, त्याच्या खाली कुंड्यांमध्ये लावलेल्या, आणि हे सगळं अंडरग्राऊंड आहे. बघा, ही सगळी पब्लिक, कोणी बोलणार नाही की हे शोरूम आहे. इथे ऍक्च्युअल मध्ये ऍपलचं शोरूम आहे. इथं आयफोन्स आहेत, इथं त्यांचे मॅकबुक आहेत, इथं ऍपलचा तो प्रत्येक प्रोडक्ट आहे जो जगभरामध्ये प्रसिद्ध आहे. कारण एकमेव अशा पद्धतीचं कॅलिफोर्नियामध्ये हेडक्वार्टर जरी असलं तरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जगातील सगळ्यात मोठा स्टोअर ऍपलचा. चला तर आपण बघूयात. तर हे माझ्या समोरचं ऍपल केड आहे. म्हणजे इथं ऍपलचं टीव्ही, ऍपलच्या सगळ्या गोष्टी, इथं केसेस आहेत. आपण आपल्या फोनला ज्या केस वापरतो तर ह्या तुमच्या आयफोनसाठीच्या केस आहेत. त्याच्यानंतर ऍपलचे स्पीकर्स, ऍपलच्या ऍसेसरीज आहेत, केबल, अडॅप्टर, त्याच्यानंतर वायरलेस चार्जर, केस, इथे खाली हेडफोन्स, सगळं काही तुम्हाला लागणारी प्रत्येक आयफोनची गोष्ट, ऍपलची गोष्ट तुम्हाला इथे मिळणार आहे. समोर एक मॅकबुक आहे. इथं मॅकचा प्रत्येक प्रोडक्ट, त्यांचा चार्जर, त्यांचा अडॅप्टर पासून सगळ्या गोष्टी. माझ्या समोर इथं मॅकबुक आहेत. खूप जबरदस्त. हे मॅकबुक आहेत, मॅकबुक प्रो, आणि खूपच भारी. तुम्हाला कशा पद्धतीचं काय पाहिजे ते सगळं तुम्हाला इथं बघायला मिळेल. इथे आयपॅड्स आहेत, हे आयपॅड आहेत. म्हणजे तुम्हाला कोणती गोष्ट हवी आहे ती तुम्हाला इथे मिळून जाईल. हे बघा, आपल्या इथं जशी कॉफी विकली जाते, आपल्या इथं जशी चहा विकली जाते, अशा पद्धतीचं सगळ्या गोष्टी इथं तुम्हाला बघायला मिळतील. इथं एअरपॉड्स आहेत, हेडफोन्स आहेत ऍपलचे, सगळंच आहे या ठिकाणी. तुम्ही फक्त बघायचं, तुम्ही ते एक्सपिरियन्स करायचं, तुम्हाला ती गोष्ट आवडली की तुम्ही घ्यायचं. इथं आयफोनचे वॉचेस आहेत. खूप जास्त व्हरायटी, खूप जास्त गोष्टी आणि अमेझिंग एक्सपिरियन्स. इथं बघा, एक ऍपलचा इव्हेंट सुद्धा चाललाय. किड्स साठीचा इव्हेंट आहे तो, मेक युअर ओन इमोजी म्हणून. ऍपल ज्या ज्या पद्धतीच्या टेक्नॉलॉजी लॉन्च करतं तर त्याचा सेमिनार आणि या सगळ्या गोष्टी या ठिकाणी आहेत. तर तो त्यांचा होस्ट आहे, त्या दोघे जण होस्ट आहेत आणि मग ते कार्यक्रम तो सगळा हे करतात. अशा पद्धतीचा ऍपलचे आयफोन या ठिकाणी यांनी ठेवलेले आहेत, लावलेले आहेत. खूपच भारी. तर
तुमच्या हातामध्ये आयफोन येण्याच्या अगोदर तो जेव्हा टेस्ट फेज मध्ये असतो किंवा मग तो बीटा मध्ये असेल त्याच्या ज्या वेळेला तो आपल्यापर्यंत पोहोचण्या अगोदर लोकांसाठी खुला केला जातो, तर ते एकमेव स्टोअर आहे कॅलिफोर्नियाच्या ऍपल पार्क नंतर ज्या ठिकाणी आयफोन किंवा त्यांचा कुठलाही प्रोडक्ट जो लॉन्च होतो, लॉन्च होण्याच्या अगोदर एक्सपिरियन्स करण्यासाठी जो ठेवला जातो, तर तो हा स्टोअर आहे. या स्टोअरमध्ये तो एक्सपिरियन्स करण्यासाठी ठेवला जातो. म्हणजे अगदी आयफोन 17 आता लॉन्च झाला तर तो आपल्या हातात येण्या अगोदर सुद्धा एक्सपिरियन्स करण्यासाठी ज्या जागेवरती ठेवला जातो, तर तेच हे न्यूयॉर्क शहरातील सगळ्यात मोठं असं स्टोअर आहे. येस, हा आरसा नाहीये. तर जिथून आम्ही आता मगाशी खाली आलो, आता आमचं फिरून झालेलं आहे आणि आता आम्ही पुन्हा वरती चाललोय. तर बघा हे आमचे चेहरे प्रत्यक्षातले नाही राहू, प्रत्यक्ष माणूस येत आहे. पण हे बघा कसं आहे ना, साधा काम आहे का? हे बघा चारही बाजूला हे सगळं रिफ्लेक्शन आहे, कुठल्या प्रकारचं लाइटिंग नाहीये. वरती बघा कोण कुठे चाललंय, कोण कुठून येतंय, काही दिसत नाही. हा खालचा स्टोअर जो मी तुम्हाला खालून दाखवला. आणि हे आम्ही आता बाहेर पडतोय. मंडळी, सेंट्रल पार्क आमच्या समोर आहे. ऍक्च्युली सेंट्रल पार्क फिरण्यासाठी खूप जास्त मोठा आहे. आपल्या इथं बोरवलीला जसा राजीव गांधी पार्क आहे, खूप मोठा आहे. त्याच्याही पेक्षा किंवा त्या रेंजमध्ये ऍक्च्युअल मला त्यांची ते किती मोठा आहे याच्याबद्दल माहिती नाहीये, म्हणजे दोघांची तुलना करत असताना, पण खूप मोठा आहे. त्याच्यामुळे आम्ही काय आता सेंट्रल पार्कला आतमध्ये जाणार नाही आहोत. फक्त एक फेस व्हिजिट करावी म्हणून आम्ही आता तिथं चाललोय. हा समोरचा सगळा सेंट्रल पार्कचा एरिया आहे. जी झाडं दिसत आहेत, ही झाडं प्रत्येक सीझन मध्ये त्यांचा रंग वेगळा असतो. आता ह्या झाडांवरती कुठल्याही पद्धतीची पानं नाहीयेत, ना कोणत्याही पद्धतीची फुलं आहेत. संपूर्णपणे पानं पडून झालात. तर हा पुतळा कोणाचा आहे ही बघण्याची क्युरिओसिटी होती. कारण आपल्या इथं जनरली घोड्यावरचा पुतळा म्हणजे एकतर तो शिवाजी महाराजांचा किंवा पृथ्वीराज चव्हाणांचा पुतळे आपल्याकडे पाहायला मिळतात. तर हा समोरचा तर हा जो पुतळा आहे तो आहे शेरमनचा, विल्यम शेरमनचा हा पुतळा आहे. तोच पाहायचा होता कोणाचा आहे म्हणून इथपर्यंत आलो. आणि समोरचा हा सगळा जो भाग आहे, हे बघा कबूतर, ह्या बर्फामध्ये ह्या कबुतरांना काय मिळत असेल त्यांचं त्यांना माहिती. बघा, तर आम्ही चाललेलो आहे समोर सेंट्रल पार्कचा एक फेस व्हिजिट करून आम्ही मग आमच्या नेक्स्ट व्हिकेंडवर. माझ्या समोरच्या ह्या ज्या दोन गाड्या दिसत आहेत ना, इथं बॉलिवूडची गाणी लागलेली आहेत. मी ऐकू शकतोय, पण तुम्हाला जर ती गाणी ऐकवली तर मला कॉपीराईट लागेल. त्याच्यामुळे तुमच्यासाठी मी त्या दाखवणार ऐकायला नाही आहेत. पण ठीक आहे, समोर लुई वितांग, एलव्हीचं सगळ्यात मोठं शोरूम, तिथंही जाणार आहे. पण पहिले आता सेंट्रल पार्क एक्सपिरियन्स करूया. सेंट्रल पार्क दाखवतो, सेंट्रल पार्कचं फेस बघूया आणि मग जाऊया. सेंट्रल पार्कच्या एंट्रन्स वरती आम्ही आहोत. समोर सगळे पब्लिक ह्या मस्त पडलेल्या स्नोचा अनुभव करतायत. समोर तुम्ही बघताय तो लेक आहे. लेक अजूनपर्यंत तरी फ्रीज झालेला नाहीये, पण जबरदस्त पडलेल्या बर्फाचा आनंद घेताना जगभरातील सगळीच पब्लिक. इथं खूप सारे इंडियन्स सुद्धा पाहायला मिळतात, खूप सारे युरोपियन पाहायला मिळतात, अमेरिकन पाहायला मिळतात. संमिश्र जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेली प्रत्येक मंडळी इथं आपल्याला पाहायला मिळते. बघा अशा पद्धतीचं स्नो एक्सपिरियन्स करतायत. ऍक्च्युली ही टेकडी आहे. टेकडीवरती चढताना पहिले खूप कष्ट लागतात, पण टेकडीवरती बर्फ जमल्या कारणाने हे बघा ही लहान लहान लेकरं कशा पद्धतीने एक्सपिरियन्स करतायत. एक चांगल्या पद्धतीची घसरगुंडी तयार झालेली आहे. मग अशा आम्ही तिथे स्नो राईड एक्सपिरियन्स केली. आनंद काय वाटत, खूप मस्त. आता ही जे रस्ते आहेत, ह्या रस्त्याच्या खालून मेट्रो धावतीये. प्रत्येक रस्त्याच्या खालून मेट्रो धावते. अंडरग्राऊंड मेट्रो स्टेशन्स आहेत आणि प्रत्येक रस्त्याच्या खालून मेट्रो धावते. आणि त्या मेट्रोचं जे वेंट आहेत, आणि ही 57th अव्हेन्यू जगातली सर्वात महागडी स्ट्रीट आहे ही. जगातली सगळ्यात मोठी सगळ्यात महागडी स्ट्रीट आहे ही. ज्यांचे वॉक हा स्ट्रीट वरती दिसतात, कारण की इथे मला ज्या ब्रँडची नाव पण घेतात ना, ते ब्रँड दिसतात. बॉल बघा, प्राडा इकडे. माझ्या समोर लुई वितांगची बिल्डिंग आहे.
LVच जगातील सगळ्यात जबरदस्त बॅगचं स्ट्रक्चर मध्ये असलेली ही अख्खी बिल्डिंग तुम्हाला दिसेल. मी पुढची एक व्हिडिओ समोरच्या रस्त्यावरून करतो म्हणजे तुम्हाला ह्याचा पूर्ण स्ट्रक्चर पाहायला मिळेल. पण आता ही बघा, पूर्ण बॅगच्या पद्धतीने बनवलेली ही अख्खी बिल्डिंग आहे लुई वितांगची. LVची ही जगप्रसिद्ध अशी बिल्डिंग लुई वितांग. समोर प्राडा दिसतोय. मध्येच आता आपल्या इथे एक सीन झाला होता. प्राडानी आपल्या कोल्हापूर चपलीचं एक लॉन्च केलं होतं आणि मग नंतर मग ती मंडळी सगळी आली. मग आपण आपल्या कोल्हापुरीच्या चपलीचं आपलं सगळं त्यांना राईट्स सांगितले. तर तोच हा जगप्रसिद्ध असा प्राडा. तर हे बघा, मी रस्त्याच्या पलीकडे तर आलेलो आहे. ही बघा, फक्त बॅकशिपची बिल्डिंग. पण ही बॅकशिपची बिल्डिंग आणि लुई वितांगचं खरं जो स्टोर आहे तो तिथे समोर आहे. आणि आता आम्ही तिथेच चाललोय लुई वितांगच्या स्टोअर मध्ये. तुम्हाला पुन्हा एकदा एक चांगला व्ह्यू दाखवतो. हा बघा, आपल्या जशा बॅग असतात त्या बॅगच्या स्ट्रक्चर मध्ये बनवलेली ही भव्य अशी इमारत आहे. 57th Avenue अमेरिकेतील सगळ्यात श्रीमंत मानला जाणारा हा रस्ता आहे. आपल्या इथं 5th Avenue 57th Street असं याचं नाव आहे. जगातील सगळ्यात महागडा रस्ता. आपल्याकडचे बरेचसे सेलिब्रिटी वॉक करताना आपल्याला ज्या रस्त्यांवरती दिसतात इथं आल्यानंतर तो हाच आहे. अशी जो दाखवला तो प्राडा तिथं समोर आहे. आणि चला आता आम्ही लुई वितांगच्या आतमध्ये जाऊन तुम्हाला आतला व्ह्यू एक्सपिरियन्स करवतो. लेट्स गो. आणि ही ती मेन एंट्रन्स आहे लुई वितांगची. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं. तर त्याच्या आतमध्ये प्रवेश करण्यासाठी ही लाईन आहे आणि आता मी या लाईनीतून आतमध्ये जाणार आहे. लुई वितांगची बिल्डिंग ती आहे जिचं स्ट्रक्चर बॅग प्रमाणे आहे, पण एंट्रन्स ही आहे. तुम्ही माझ्यासमोर बघताय. मी आता आतमध्ये जातोय. एंट्रन्स आहे. आम्ही आलेलो आहोत लुई वितांग. बघा, लाखोंमध्ये प्राइस आहे इथल्या ह्या ज्या काही बॅग्स आहेत. मी तुम्हाला दाखवतो. हा, एखाद्या बॅगची प्राइस मी तुम्हाला दाखवून देतो म्हणजे तुम्हाला समजेल की किती एक्सपेन्सिव्ह आहे हे सगळं. आपण फक्त ह्याचा बघून आनंद घेऊ शकतो. हे बघा, बाहेरचं जे बिल्डिंग जशी होती त्या पद्धतीच्या बॅग्स आहेत ह्या. प्राइस तर ह्यांनी डिस्प्लेला लावलेली नाहीये, पण त्यांना विचारून एखाद्या स्टार्टच लाखांमध्ये आहे. स्टार्टिंगच लाखांमध्ये होतो. 2 लाख, 3 लाख, 4 लाख, 5 लाख अशा ह्या फक्त बॅगांची किंमत आहे. लुई वितांगची बॅग किंवा लुई वितांगच्या ज्या काही वस्तू आहेत ह्या तुमच्याकडे असणं म्हणजेच लक्झरी मानली जाते. अक्षय परफ्यूम स्मेल करतोय. वा, खूप सुंदर. तुम्हाला वास येतो का? बघा, खूप सुंदर. पण इंडिया में तो बस फॉग चलता है वाईस. त्यामुळे लुई वितांग अमेरिकेत असलं तरी आपल्याकडे फक्त फॉगच. हे बघा, ह्या सगळ्या बॅग्सच्या स्ट्रक्चर मध्ये बनवलेले पिलर्स आहेत. काय जबरदस्त एक्सपिरियन्स आहे. बघा, हा मॉल नाहीये, हा फक्त आणि फक्त लुई वितांगचा स्टोअर आहे. याच्या अप्पर फ्लोअर वरती आपण खाण्यासाठी रेस्टॉरंट आहे. आणि हे बघा, बॅगेच्या आतमध्ये कशा पद्धतीचं त्यांनी बनवलेलं आहे स्टोरेज युनिट. जी बाहेर बिल्डिंग आहे त्या बाहेरच्या बिल्डिंगचं हे स्ट्रक्चर आहे. हे बघा, अशा पद्धतीचं. महागातली वस्तू का महाग आहे त्याच्या मागचं कारण हेच आहे. इथं माझ्यासमोर एक लेडी आहे जी लुई वितांगची एक बॅग स्वतः कस्टमाइज करून डिझाईन करते. तिथं त्याचं स्ट्रक्चर आहे आणि तिथे पेंट करते. म्हणजे किती जबरदस्त अशा पद्धतीचं हे सगळं आहे. एखादी गोष्ट आपण फक्त महाग आहे पण त्याच्या मागच्या ज्या काही गोष्टी आहेत त्यांची जी कला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप भन्नाट आहेत. ती लिटरली त्याच्यावरती स्वतः हँड ड्रॉइंग करते आहे. तिच्या समोर तो एक आयपॅड आहे, त्या आयपॅड मधल्या ह्याच्याने ड्रॉइंग करते आणि खूप जबरदस्त अनुभव आहे सगळ्याच. म्हणजे अगदी याच्यात बॉल्स, आपण स्नूकर पूल जो खेळतो त्याच्यासाठीचे बॉल्स आणि हे सगळंच जबरदस्त आहे. कितीला असू शकतो? कितीला आहे सांग?
$7,600 बापरे, म्हणजे 7 म्हणजे लाख? साधारण 6.5 लाख रुपये. अरे बापरे, 6.5 लाख आहे ना. 6.5 लाखाचा हा जॅकेट आमच्या अक्षयला आवडलेला आहे आणि फक्त 6.5 लाख आहे, काय जास्त किंमत नाहीये त्याची. आणि तेवढे पैसे आले तर मला किती? हा बघा, जबरदस्त. माझ्या ह्या जर व्हिडिओला आणि माझ्या चॅनलला 10,000 सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आणि साधारण 5,000 वगैरे व्ह्यूज आले किंवा 10,000 व्ह्यूज आले तर अक्षयला मी हा किती लाखाचा आहे? 6.5 लाखाचा फक्त मी त्याला गिफ्ट करणार आहे. 6.5 लाख व्ह्यू आले की का? 6.5 लाख व्ह्यू, 6.5 लाखाचा जॅकेट मी माझ्या मित्राला, भावाला दिला. पूर्ण लोक असं घेऊन चालले जसं काही $100-150 मिळणार. मला वाटतं मी पण एक काहीतरी घ्यावं. $100-150 असतील तरी पण आपण विचार करतो भाई $100-150 का घालवा, ते पण एखाद्या बॅग वरती. पण ही सुद्धा ही इन्व्हेस्टमेंट आहे. तुम्ही याच्यामध्ये पैसे टाका, कारण ही एक लाईफ टाईम गोष्ट आहे. याची रिसेल व्हॅल्यू खूप चांगली मिळते. हे बघा, लुई वितांग आणि लुई वितांगच्या बाजूला ही चमकदार जी बिल्डिंग आहे ती आहे रोलेक्स. जबरदस्त विषय, जबरदस्त. Watches displayed are for exhibition only. रोलेक्स. टायटनची रागा सिरीज पण मस्त आहे. बरोबर आहे. रोलेक्स मध्ये काय, ती दिओर परफ्यूमची बिल्डिंग आहे. इथं ह्या समोरच्या अपार्टमेंट मध्ये फक्त आणि फक्त परफ्यूम, दिओर या ब्रँडचे परफ्यूम. सगळे हाय लक्झरियस जेवढे काही ब्रँड्स आहेत ते सगळे ब्रँड्सच्या बिल्डिंग, त्यांचे मेन शॉप्स सगळे इथं आहेत ह्या स्ट्रीट वरती. लक्झरियस परफ्यूमचं शॉप आहे. बॉटलच इतक्या जबरदस्त आहेत की आपण फक्त बघूनच ते एवढे रिच वाटतात, एवढे प्रीमियम वाटतात. परफ्यूम मध्ये काय मजा असेल. ॲस्टॉन मार्टिन लक्झरियस प्रीमियम कार गाईस. काय कलर आहे, काय दिसतीये, खतरनाक. एकदम प्रीमियम कार, एकदम प्रीमियम कार, खूप जबरदस्त. समोरची गाडी दिसतीये ॲस्टन मार्टिनची. इंडियन प्राइस 8.37 CR फक्त, जास्त महाग नाहीये. कोणाला जर पाहिजे असेल तर तुम्ही आपल्या या ॲस्टन मार्टिनला येऊन ही गाडी इथनं घेऊ शकता. फक्त 8.5 CR, फक्त 8.5 CR. पोटाला लागली भूक म्हणून आम्ही आलेलो आहोत चिक फेअर्सला. ऑर्डर करतो काहीतरी खाण्यासाठी मस्तपैकी. पोटात भर पडली म्हणजे 1, 2, 3, 4, 5. हे आहे रेस्टरूम. आणि रेस्टरूमला सुद्धा इथं कोड आहेत. तुम्ही ये तर हा जो समोरचा जो धूर येतोय ना, ऍक्च्युअली तो वेंट आहे. त्याला स्टीम आहे, ती स्टीम आहे. आणि स्टीम ती एवढ्यासाठी आहे की इथल्या ज्या काही बिल्डिंग्स आहेत किंवा याच्या खालून जी मेट्रो जाते तर त्यांना गरम करण्यासाठी जी गरम हवा आतमध्ये सोडली जाते तर तिची जी स्टीम आहे ती कुठून बाहेर येणार, तर ती अशा वेंट मधून बाहेर येते. आणि न्यूयॉर्क शहराची ती ओळख आहे की इथं हे असे जे चेंबर्स आहेत, आता हा समजा गटरचा चेंबर असेल, पण असे काही चेंबर्स आहेत गोलाकृती, त्यातून स्टीम बाहेर येताना आपल्याला दिसते, त्यातून हवा आणि त्यातून वाफ बाहेर येताना आपल्याला दिसते. ते कोणत्या प्रकारचे गॅसेस नसतात, तर ती स्टीम असते. स्पायडरमॅन आणि इथं न्यूयॉर्कमध्ये शूट झालेल्या बहुतेक चित्रपटांमध्ये, पिक्चरमध्ये, मूव्हीजमध्ये आपण ते पाहिलेलं आहे. समोर मला ते दिसलं म्हणून तुमच्या माहिती करता मी ते तुम्हाला सांगितलंय. हे बघा, मागाशी जे दाखवलं तसा हा चेंबर आहे बघा. हे असंच गेला हा म्हातारा. हा चेंबर आहे. त्या चेंबर मधून जो येतोय धूर तो कुठल्याही प्रकारचा गॅसेस नाहीये. मागाशी जसं सांगितलं तशी स्टीम आहे ती. त्याच्या खालून जी मेट्रो जाते, मेट्रोच्या सगळ्या स्टेशन मध्ये हिट देण्यासाठी जी सिस्टीम बसवली त्याची बाहेर येणारी ती स्टीम आहे. ही मगाशी आम्ही जिथे होतो, हा माझ्या मागे ऍपलचं शोरूम आहे. फिफ्थ अव्हेन्यू
ही अमेरिकेतली सगळ्यात श्रीमंत असा रस्ता, श्रीमंत अशी स्ट्रीट मगाशी सांगितली. मी काय म्हणतो तेच, हा आपण महाडला असताना असं बाईकवर महाडमध्ये फिरायचो, हो. पेप्सी फिरायचो, तर हो. बरेच वर्ष आपण ओळखतो, चौदर तळ्यावर जायचो. हो. तुला कधी वाटलंय का की आता आपण असं, तेव्हा कधी वाटलं होतं का की आपण न्यूयॉर्क मध्ये येऊन, अरे मॅनहॅटन मध्ये येऊन खरंच अव्हेन्यूला असं फिरत असू? ही खूप मोठी गोष्ट बोललाय साक्षय. कारण ज्या वेळेला महाडमध्ये सुद्धा आम्ही आमचं एक ठरलेलं रुटीन असायचं की संध्याकाळी एकदा 7 वाजले की आम्ही महाड, म्हणजे आम्हीच नाही फक्त महाड मधले सगळेच जण आम्ही चौदर तळ्यावरती फिरायला जाणं, तिथं बसणं, गप्पा गोष्टी करणं, मित्रांना भेटणं, हे रोजचं आमचं ठरलेलं शेड्यूल असायचं. आणि आज त्या दिवस, एक तो दिवस आणि एक आजचा दिवस, कधी वाटलं नव्हतं की आम्ही न्यूयॉर्क मध्ये ह्या अशा प्रशस्त रस्त्यावरती, श्रीमंत रस्त्यावरती, समोर लुई वितांग आहे आमच्या मागे, समोर म्हणजे ही जागा लुई वितांग, प्राडा आहे. हा दिवस एक्सपिरियन्स करू, खूप मजा. प्राडाचं शोरूम, मगाशी याच्याबद्दल आपण बोलत होतो, तो प्राडा. तर आता आम्ही उभे आहोत ट्रम्प टॉवर, ट्रम्प तात्यांच्या टॉवरच्या बरोबर खाली उभे आहोत. ही अख्खी बिल्डिंग ट्रम्प तात्यांची आहे. जबरदस्त कार्यक्रम. आणि त्याच्याच बरोबर समोर हे प्राडाचं शोरूम. काय साधा कामच ठेवलेलं नाही. अमेरिकेला महासत्ता करण्यामागचं सगळ्यात मोठं काम म्हणजे बघा ट्रम्प तात्या सरळ रस्त्यावरना ट्रॅफिक कंट्रोल करताना, साधा कामच ठेवलेलं नाही. ट्रम्प तात्या रस्त्यावरती ट्रॅफिक कंट्रोल करतायत, आहे का? नाद आहे, जबरदस्त विषय. आणि ट्रम्प टॉवरच्या खाली आम्हाला ट्रम्प तात्या दिसलेले आहेत. ट्रम्प तात्या. आमच्या मॅडमनी फोटो चांगले यायला हवेत याच्यासाठी हे शूज, सँडल्स घातले होते. ऍक्च्युली ते सँडल्स सुद्धा चांगलेच आहेत, वाईट नाहीये, पण ते या वेदरसाठीचे नाहीयेत. त्याच्यामुळे त्याच्यावरती बर्फ साठवून ते बर्फाचं पाणी असं आता मुरलं आणि आता ते पाय खूप जास्त फ्रीज होत आहेत. म्हणून मग आता आम्ही नायकीच्या शोरूमला आलेलो आहोत नवीन शूज घेण्यासाठी. तर एक टिप तुमच्यासाठी की कधीही ज्या वेदरकडे जाल, ज्या वेदर एक्सपिरियन्स करणार आहात, त्याला पोषक असे शूज घाला. फायनली आम्ही शूज घेतलेले आहेत. हे बघा शूज घेतलेले आहेत फायनली. चांगली चालतीये. तर रॉकफेलर म्हणून क्रिसमस ट्री आहे. हो, खूप विशिष्ट असं क्रिसमस ट्री आहे. आपण आपल्या इथे इन्स्टाच्या रील वरती इंस्टाच्या फीड वरती ज्या रील बघतो, क्रिसमसचं झाड न्यूयॉर्क सिटीच्या बरोबर सेंटर मध्ये लावलेलं जातं, तोच आहे. साधारण 75 ते 100 फूट उंचीचं झाड असतं. आणि बापरे, फॅमिली आहे, हा. ती दरवर्षी हे झाड डोनेट करते इथे. आणि 50,000 वगैरे लाईट नाही ते असं चमकवलं जातं. 50,000 लाईट वगैरे युज करतात. साधारण 500 ते 600 किलो वजन राहतं कोण. आणि हे झाल्यानंतर हे झाड डोनेट केलं जातं. आणि जे गरीब लोक असतात त्यांचे घर बनवण्यासाठी त्याचा उंचा वापर केला. अच्छा, तर अक्षयने आता जसं सांगितलं तसं हा क्रिसमसचा जो झाड आहे, एक फॅमिली आहे अमेरिकेतली, ती दरवर्षी हा ट्री देते. आणि साधारण 50,000 ते 50,000 पेक्षा जास्त लाईट्स त्या एका झाडावरती अथक लावलेल्या आहेत. सोबतच क्रिसमस झाल्यानंतर या झाडाचं काय करत असतील तर हा झाडाचा उपयोग हा जी काही होमलेस आहेत किंवा जे गरजू आहेत अशा लोकांना तो डोनेट केला जातो. मग ते त्याचा काही वापर करू शकतील, घर बांधण्यासाठी किंवा कशासाठी सुद्धा. तर खूप मस्त एक्सपिरियन्स आहे हा सगळा. रॉकफेलर हे या लोकेशनचं नाव आहे. हा रॉकफेलरचा हा क्राऊडेड असा एरिया, संपूर्णपणे भरलेला, जबरदस्त. रॉकफेलरच्या या झाडाचं वैशिष्ट्य हे आहे
की हा झाड इथं उगवलेला नाहीये. दरवर्षी एक नवीन झाड इथं आणलं जातं एका विशिष्ट वेगळ्या जागेवरून आणि मग तो इथं सजवला जातो. आपण जसं आपल्या इथं होळीला होम लावतो आणि तिथनं आपण हळकून नाचत आणतो, तशा पद्धतीत हे लोक सुद्धा एका वेगळ्या जागेवरून हे झाड इथं आणतात आणि इथं ते लावतात. रेडिओ सिटी, तुम्ही ही बिल्डिंग कुठल्या मूवी मध्ये पाहिली मला सांगा, कमेंट मध्ये सांगा. पण ज्यांना माहित आहे त्यांच्यासाठी सांगतो, होम अलोन 2 हॉलिवूड मधली गाजलेली अशी मूवी आहे, त्याच्यामध्ये चित्रित झालेली ही रेडिओ सिटी ची बिल्डिंग. आपण इंस्टाग्रामच्या रील मध्ये कधी ना कधी तरी पाहिले असतील ते हे बॉल्स आहेत. ऍक्च्युली हे इयर रिंग्स आहेत, त्या पद्धतीचं त्यांचं स्ट्रक्चर आहे. आणि बरोबर रेडिओ सिटी बिल्डिंगच्या अपोजिटला हा तो स्पॉट आहे. भारतात आपण एखाद्या तलावात किंवा आपण एखाद्या कुंभामध्ये कॉईन टाकल्यानंतर काही मागणी मागितली तर असं म्हणलं जातं की काय हा अंधश्रद्धा पाळणारा माणूस आहे, अंधश्रद्धा, आणि आपल्याला सगळ्या गोष्टी करून हिणवलं जातं. पण बघा, अमेरिकेमध्ये सुद्धा ती प्रथा फॉलो केली जाते. त्यामुळे उगाच लोकांना कुठल्या तरी त्यांच्या भावनांची कदर करायला शिका. कुठल्या तरी गोष्टीवरनं अंधश्रद्धा वगैरे, जिथं अंधश्रद्धा आहे तिथं खरोखर बोललं पाहिजे, पण तिथं लोकांच्या मनात काही असतंय त्यामुळे त्यांना नाही टोकलं पाहिजे. ह्या अंग्रेजी लोकांना काय माहिती आहे, पण तरी सुद्धा ती लोक पाळतात. कितीतरी पद्धती, फक्त अमेरिकन डॉलर्सच नाहीयेत, वेगवेगळ्या पद्धतीचे कॉइन्स याच्यामध्ये पडलेले आहेत. त्याच्यामुळे ही एक महत्वाची गोष्ट आपण इथे लक्षात घेतली पाहिजे. द ग्रँड सेंट्रल स्टेशन हे एक स्टेशन आहे. आपल्या इथे मुंबईचं जसं CSMT रेल्वे स्थानक आहे त्याच पद्धतीचं हे सुद्धा एक स्थानक आहे. खूप हेरिटेज वास्तू आहे ही सुद्धा. आणि जनरली आज इथं व्हिजिट करण्यामागचं कारण असं की आपल्या इथं 26 जानेवारी 15 ऑगस्ट किंवा कुठलाही सणाला CSMT रेल्वे स्टेशन, छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन ज्या पद्धतीने सजवलं जातं त्याच पद्धतीने सुद्धा याची पण आता क्रिसमस निमित्त रोषणाई केलेली आहे. तर याचाही अनुभव आम्हाला या निमित्ताने घेता आला. बर्फ पडलेला आहे आणि सगळेजण इथं स्केटिंगचा आनंद घेत आहेत. खूप जबरदस्त आईस स्केटिंगचा आनंद घेताना हे सगळे न्यूयॉर्कर्स. कारंजा आणि त्याच्या खाली पाण्याचे गोठलेले थेंब. न्यूयॉर्क शहराची सगळ्यात मोठी ओळख समजला जाणारा टाइम्स स्क्वेअरच्या जवळ आता आम्ही येऊन पोहोचलेलो आहोत. हा टाइम्स स्क्वेअर नाहीये, इथल्या सगळ्याच बिल्डिंग टाइम्स स्क्वेअर सारख्या दिसतात, पण खरा टाइम्स स्क्वेअर ची जी स्ट्रीट आहे, जो अव्हेन्यू आहे, तो पुढे आहे. आणि आता आम्ही तिकडे चाललोय. चला तिथे जाऊया आणि टाइम्स स्क्वेअर एक्सपिरियन्स करूयात. आणि फायनली आम्ही टाइम्स स्क्वेअरच्या इथं पोहोचलेलो आहोत. जगप्रसिद्ध असं टाइम्स स्क्वेअर. इथल्या वॉलवरती, इथल्या बिलबोर्डवरती फोटो यावं असं आपल्या इथल्या अनेकांचं स्वप्न आहे. मग तुम्ही किती श्रीमंत असा, टाइम्स स्क्वेअर फिरणं आणि टाइम्स स्क्वेअर वरती आपला फोटो येणं हे खरंच एक स्वप्नापेक्षा आणि एका मोठ्या अनुभवापेक्षा कमी नाहीये. आणि फायनली फोटो येईल की नाही माहिती नाही, प्रयत्न तर करू. पण इथं आलो हे खूप महत्वाचं. टाइम्स स्क्वेअर न्यूयॉर्क ड्रीम सिटी मधलं खूप महत्वाचं ठिकाण. म्हणजे तुम्ही न्यूयॉर्कला आलात, स्टॅच्यू ऑफ लिबर्टी हे पहिले खूप जास्त फेमस होतच, पण टाइम्स स्क्वेअर हे त्याला आता ओव्हरकम करताना दिसतं. टाइम्स स्क्वेअरला येणं, टाइम्स स्क्वेअर अनुभव करणं, तिथं बघणं
आणि ह्या सगळ्या गोष्टींची अनुभूती घेणं हे खूप 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 अमेझिंग एक्सपिरियन्स आहे. जबरदस्त. तर आम्ही मगाशी जसं सांगितलं तसं या टाइम स्क्वेअरच्या बरोबर सेंटरला उभे आहोत आणि हा मॅरिओट स्क्वेअर म्हणून ओळखला जाणारा हा भाग आहे आणि ही स्क्रीन आहे, हा बिलबोर्ड आहे. आणि थोड्याच वेळात एक सरप्राईज या मॅरिओट स्क्वेअर वरती बघायला मिळणार आहे. तर आम्ही त्याचाच वेट करतोय आम्ही सगळेजण. लवकरच F1ची ऍडव्हर्टाईज. टाइम स्क्वेअर टाइम स्क्वेअरचा हा गजबजलेला भाग आणि टाइम स्क्वेअरच्या बिलबोर्ड वरती आमचा फोटो आलेला. एकच नंबर. आणि ह्याच बिलबोर्ड वरती आमचा फोटो आला होता आणि परत आला. ये तर टाइम स्क्वेअर वर फिरताना मी आता तुम्हाला टाइम स्क्वेअरच्या सगळ्या व्हिडिओ दाखवल्या, पण टाइम स्क्वेअरला टाइम स्क्वेअर का म्हणतात असा प्रश्न जर तुमच्या मनाला पडला असेल तर त्याचं उत्तर आहे हे. इथं वरती तुम्हाला घड्याळ दिसतोय का, तर ही ती टाइम स्क्वेअरची मूळ बिल्डिंग आहे जुनी, ज्याच्यावरून ह्या स्ट्रीट, ह्या अव्हेन्यूला आणि ह्या सगळ्या एरियाला टाइम स्क्वेअर असं नाव पडलं. तर ऍक्च्युली हा टाइम सांगणारी ही बिल्डिंग आहे, त्याच्यावरती क्लॉक आहे आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या एरियाला टाइम स्क्वेअर असं नाव पडलं. खूप जास्त बिलबोर्ड्स या ठिकाणी आहेत आणि हा सगळा एरिया त्याच्यासाठीच फेमस आहे. तर आता याच्यावर नंतर तुम्हाला जर कोणी विचारलं की ह्या जागेला टाइम स्क्वेअर असं का म्हणतात, तर तुम्ही नक्कीच उत्तर देऊ शकता. हे तिने ना आपलं एकच आपण हे पण बघितलं, तिने एकच केलं, येडी होती मध्ये. अरे काय बोलणार तिला. तर गाईज आम्ही आलेलो आहोत इथे इंडियन रेस्टॉरंटला, जे आहे काटी रोल, जिकडे आपल्या इंडियन स्टाईलचे रोल्स मिळतात. सो आम्ही व्हेज पनीर रोल घेतलेले आहेत आणि चिकन रोल घेतलेले आहेत. आणि तुम्ही इथे बघू शकता सगळे इंडियन फॅमिलीज आहेत. त्याच्यामध्ये बरेचसे लोक हिंदी बोलणारे आहेत, साऊथ इंडियन बोलणारे आहेत आणि मराठी बोलणारे सुद्धा आहेत. खूप लोक आहेत, म्हणजे काही स्टुडंट्स आहेत, काही इकडे काम करणारे आहेत आणि काही फॅमिली सोबत आलेले आहेत. तुम्ही यांच्या भिंतीवरती बघू शकता आपल्या इंडियन फिल्म्सचे पोस्टर्स लावलेले आहेत, जसं की दीवार मूवीचं लावलेलं आहे, धर्मेंद्रचं लावलेलं आहे. फिरून झालेलं आहे. आजच्या दिवसापुरतं एवढंच.